आज तर शिरसाळा मारुतीवरून घरी जाताना पोलीस काकांनाच पकडी घेतलं भाऊ. आणि काबर पकडलं आणि काय झालं चला सांगतो तुम्हाला. पण तर तुम्हाला जर तुमच्या भाऊ फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर फॉलो करा, कारण की 20,000 फॅमिलीसाठी आपल्याला फक्त 1300 नवीन मेंबर पाहिजे. तर आज होता भाऊ शनिवार आणि दर शनिवारी आपण जातो भाऊ शिरसाळा मारुतीला. पण आज पहिले तर डायरेक्ट आम्ही लागले भाऊ यावले, जड की आपल्या डंपरचं काम सुरू आहे. आणि कालच आपल्या भाऊने डंपरसाठी नवीन स्पेअर पार्ट आणले होते, म्हणून ते नवीन पार्ट्स पहिले आपल्या डंपर मेटीसन आपल्या यावलच्या गँगले भेटल्यानंतर आता आम्ही 3-4 आतंकवादी निघाले होते भाऊ शिरसाळा मारुती जायला. पण जाता जाता आपल्या आतंकवादींना चहाची नाट लाई दिली. मग पहिले आपल्या पोट्ट्यांची ते नाट मोड घेऊ म्हटलं. मग चहा पिसनची गाडीत बसले तर आपला मोठं भाऊ कोणाला चिप्स द्यायला तयार नव्हता भाऊ, तुमच्या दिरुल सोडीस. मग त्याचे चिप्स दावत दावत आम्ही डायरेक्ट लागले आपल्या शिरसाळा मारुतीवर. पण आडी येतच आम्हाला मंदिराच्या आमदार साहेबांचे दर्शन होई गेले भाऊ. पण ते थोडेसे मीटिंग मध्ये बिझी होते, म्हणून आपल्या प्रेमाच्या माणसांना भेटी घेतला आणि आम्ही पण लागले दर्शन आले. जडकीमध्ये घुसताच आपले प्रेमाचे माणसं भेटायला लाग गेले. मग सर्व प्रेमाच्या माणसांना भेटला आणि मी लागला दर्शन आले. पण दर्शन करीन जसा बाहेर आला तसं काय पाहतो की आपला मोठा भाऊ होता प्रसादावर तुटला होता आणि एक दार नाही तर 3-3 दार तुटला होता. माझा मस्त प्रसाद काही आम्ही चाललो होतो भाऊ घरी की भुसावळ मध्येच आपल्याला पोलीस काकांना पकडी घेतलं आणि ते डाग आपली गाडी चेक करायला लाग गेले. मग आम्हाला नंतर समजलं की इथं डेली रुटीन चेकिंग होती. आणि काबर तर आता इलेक्शनचा टाइम सुरू आहे भाऊ, म्हणून त्यासाठी कोण पैशांची हेराफेर नको करायला पाहिजे, म्हणून ते चेकिंग सुरू राहते. पण आता काकांना कोण सांगेन की आपण पैशांची नाही तर आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपल्या प्रेमाच्या माणसांची गर्दी करता. म्हणून तुम्ही पण लवकरात लवकर फॉलो करा आणि आपली 20,000 फॅमिली कंप्लीट करा. जय खानदेश.